अर्चना आर्ट चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मी आज नेहमीप्रमाणेच तुमच्यासाठी एक नवीन प्रकारचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तो म्हणजे पायदान डोअरमॅट कसं बनवायचं हे मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि सरळ साध्या पद्धतीने डोअरमॅट कसं बनवायचं आणि आपल्या घरी असलेल्या जुन्या कपड्यांपासून आपण एक नवीन छान वस्तू तयार करू शकतो, ती म्हणजे डोअरमॅट। तर डोअरमॅट बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक जुनी साडी, वापरात नसलेली अशी एक साडी घ्यावी लागणार आहे आपल्याला। त्या साडीची लेस आणि फॉल आपल्याला काढून टाकावा लागणार, कारण आपलं पायदान सॉफ्ट आणि एकसारखं यायला हवं, त्यासाठी आपल्याला साडीचे फॉल आणि लेस काढून टाकावी लागणार। बघा, साडीचे फॉल आणि लेस खूप इझी पद्धतीने आपण रिमूव्ह करू शकतो, काढून टाकू शकतो। आणि हे पायदान बनवण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे पायदान बनवताना आपल्याला कुठल्याही प्रकारची सुई, कोण्या नंबरची सुई आणि कोणत्याही प्रकारचं साचा वगैरे काहीही लागणार नाही आहे। हे आपण सरळ साध्या पद्धतीने आपल्याला घरच्या घरी बनवता येणार आहे। आणि विशेष म्हणजे हे पायदान कोणीही विणू शकणार आहे। कोणालाही, कोणी कधीही विणकाम केलेलं नसेल तरीही त्या व्यक्तीला हे पायदान विणता येईल। अशाच प्रकारे आपण आपल्या घरी एक छानशी वस्तू बनवू शकतो, जुन्या वस्तूंपासून, जुन्या साडीपासून, जुन्या कुठल्याही कपड्यापासून। बघा, अशा पद्धतीने आपण साडीची लेस पण काढून घेणार आहोत। साडीची लेस काढल्यानंतर आपल्याला अशा प्रकारच्या 1-1 इंचाची पट्टी कट करून घ्यावी लागणार आहे आणि त्याचे असे गोल गुंडाळे बनवून घ्यावे लागणार आहे आपल्याला। आणि तिघी गुंडाळ्यांचे धागे घेऊन आपल्याला त्याचा एक जॉईंट बनावा लागणार आहे। त्या जॉईंटवर ते जॉईंट आपण कशा पद्धतीने करू शकतो, तिथे एक गाठ पाडून घेऊ शकतो किंवा तिथं सुई धाग्यांनी आपण शिवून सुद्धा घेऊ शकतो। आणि ही अशा पद्धतीने एक ज्या प्रकारे आपण वेणी घालतो त्याच प्रकारे आपल्याला इथे पण वेणी गुंफायची आहे। आपल्याला सोयीची वाटेल त्या प्रकारे आपण ती सेट करून घ्यावी। बघा, अशा प्रकारे आपण याला रबर पण लावू शकतो। आपल्या सोयीसाठी आपण आपल्याला हवे त्या प्रकारे ही वेणी सेट करू शकतो। किंवा मग अशा प्रकारे होल्डरला जॉईंट होल्ड करून सुद्धा आपण ही वेणी बनवू शकतो। या पद्धतीने आपल्याला जरा जास्त सोपं जाईल वेणी करायला आणि खाली गुंता पण होणार नाही। आणि जे गोल बनवलेले आहे आपण गुंडाळा, त्या गुंडाळ्याला रबर लावून घेऊ शकतो। अशा प्रकारे आपली वेणी बनवून तयार आहे। तर मग आता आपण सुरुवात करूया पायदान बनवायला। पायदान म्हणजेच की डोअरमॅट बनवायला सुरुवात करणार आहोत। त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक सुई धागा। सुई धाग्याने आपल्याला हव्या त्या डिझाईनमध्ये, हव्या त्या शेपमध्ये आपण हे डोअरमॅट बनवू शकतो। सुई धाग्याने आपण ते शिवून घ्यावे आपल्याला हव्या त्या आकारात। आपल्याला सर्कलमध्ये पण आपण बनवू शकतो, स्क्वेअरमध्ये पण बनवू शकतो। आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण पायदान शिवून घ्यायचे। हे वेणी एकमेकांना जॉईंट करून घ्यायची। वेगवेगळ्या आकारचे पायदान आपण माझ्या थंबनेलवर बघितलंच असेल। थंबनेलवर मी त्याचे फोटो टाकलेले आहे, सर्कलमध्ये, स्क्वेअरमध्ये। अशा प्रकारे आपण पायदान बनवू शकतो। हे खूप सोप्या पद्धतीचं पायदान आहे, हे कोणी सहज बनवू शकते। असं सुंदरसं सोपं पायदान
ट्राय करून बघा. आवडलं तर नक्की हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच प्रकारे माझे नवनवीन आणि सोपे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ही बघा, अशा प्रकारे आपलं पायदान बनवून तयार आहे. आपण याला आपल्याला हव्या त्या प्रकारे हवे तेवढं बनवू शकतो. आपल्याला हवी तेवढी साईज आपण याची बनवू शकतो. बघा, असं आपलं सुंदरसं पायदान रेडी आहे. आपल्याला जर मोठं हवं असलं तर आपण याला आणखी वेणी जॉईन करत घ्यायची आणि मोठं पायदान बनवायचं. अशा प्रकारे हे आपलं सुंदरचं पायदान रेडी आहे. थँक्यू.